मागील 1.5 ते 2 महिन्यांचा जर विचार केला तर राज्यातली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेते हे निवडणुकीच्या मध्ये गुंतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र याच काळामध्ये राज्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि या पाणी टंचाईकडे सरकारचं दुर्लक्ष होतंय का, अशा प्रकारच्या चर्चा जनतेमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. सध्याची राजकीय परिस्थिती चे निकाल 4 जूनला आपल्याला बघायला मिळणार आहेत. मात्र भीषण पाणी टंचाईवरती प्रशासन आणि सरकार काय उपाययोजना करतायत या सगळ्या संदर्भामध्ये राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, काय सांगाल तुम्ही, सध्याची काय परिस्थिती आहे? भीषण पाणी टंचाई लोकांमध्ये एक नाराजी बघायला मिळते. एकूण महाराष्ट्रातल्या 23 जिल्ह्यामध्ये जवळपास 3455 टँकरद्वारे जवळपास 7148 गाववाड्यांना एकूण या ठिकाणी पाणी पुरवठा होतो आहे. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये खाजगी टँकर आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची टँकर आहे. तर अशा पद्धतीने एकूण जिल्ह्यात गावे 7148 वाड्यांमध्ये 3660 एकूण असे 4055 टँकर हे टोटल महाराष्ट्रामध्ये पाण्याला या ठिकाणी करतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकट्यामध्ये 1728 टँकर या ठिकाणी सुरू आहेत. मराठवाड्यात जास्त गंभीर जास्त प्रमाणामध्ये आहे. पण तरीसुद्धा शासनाद्वारे आम्ही जिथे जिथे टँकरची मागणी येते आहे, जिथे जिथे TPSWची मागणी येते आहे, जिथे टंचाईच्या आराखड्यामध्ये जे उल्लेख आमच्या अधिकाऱ्यांकडनं किंवा तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पाण्यावर जेवढा आम्हाला उपाय करता येईल तो करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. सध्याची परिस्थिती बघितली तर 46 इतक्या उच्च तापमानापर्यंत उष्णता आपली वाढल्याचं बघायला मिळतंय. पाण्याचं बाष्पीभवन होताना बघायला मिळतंय. जलसाठे वेगाने घटताना बघायला मिळतंय. सध्या राज्यामधली पाणी टंचाई म्हणजे किती पाणी साठा शिल्लक आहे? विभाग वाईज पाहिलं तर वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये, आता साधा आपण जळगाव जिल्ह्यामध्ये पाहिलं तर गिरणा धरणामध्ये जे जिथून आपण पाणी पितो, तीन जिल्ह्यांचं जवळपास पाणी पुरवठा तिथनं होत असतो. 21% फक्त पाणी शिल्लक आहे. काही ठिकाणी 40% आहे, काही ठिकाणी 18% आहे, काही ठिकाणी 10% आहे. शेवटी तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला भागवायचं असल्यामुळे आणि आपण बॅन केलेलं आहे या ठिकाणी की सिंचनाकरता कोणी पाणी घेऊ नये. त्यामुळे आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये 21%मधून 8% पाणी जर तिथलं उचललं तर धरणाची स्थिती सगळीकडे वाईट आहे. त्याच्यामुळे देवावरच सगळं अवलंबून असल्यामुळे तरी महिना सव्वा महिना पुरेल एवढा साठा काही काही धरणामध्ये आहे, काही धरणांमध्ये 2 महिने पुरेल असा आहे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळी परिस्थिती आहे. तरीसुद्धा टँकर जर भरायचे असतील तर धरणाशिवाय आपल्याला पर्याय नाही किंवा विहिरींशिवाय पर्याय नाही. आणि त्याच्याकरता निश्चितपणाने जेवढे प्रयत्न पाणी पुरवठा विभागाला करता येतात तेवढे आम्ही करतो आहे. काही विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा कूपनलिका अधिग्रहित केल्या असं काही? निश्चितपणाने जसं कृती आराखड्यामध्ये जसं टंचाई आराखड्यामध्ये की याची विहीर अधिग्रहित करतो. काही तर पारंपरिक गावं आहेत की ज्या गावांमध्ये ठरलेलं असतं की या महिन्यामध्ये जर जलसाठा संपणार तर आपण कुठनं विहीर घेणार, अधिग्रहित करणार. हे ग्रामपंचायतीनेच आपल्याला माहिती दिलेली असते. कुठलं बोरवेल अधिग्रहित करणार, हे संपलं तर आपण कुठं TPSW करून कुठल्या इथून उद्भावावरून आपण पाणी आणू शकतो. हे पारंपरिक काही ठिकाणी ठरलेलं असतं जिथं नेहमी दुष्काळ पडत असतो तिथं. पण जिथे आता या 4 वर्षामध्ये तर आपल्याला दुष्काळ हा पाहिजे त्याप्रमाणे आपल्या भागामध्ये दिसला आणि मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात होता. पण यावर्षी फार भीषण टंचाई असल्यामुळे आपण कृती आराखड्याची तयारी ही जानेवारी-फेब्रुवारीपासूनच करत असतो. त्याच्यामुळे आपली तयारी पूर्ण आहे. पण शेवटी पाणी साठ्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. पण आम्ही तरीसुद्धा युद्ध पातळीवर आमच्या परीने प्रांतापर्यंत आम्ही अधिकार देऊन टाकले की टँकर मागितलं की प्रांताने लगेच सही करून त्याला दिलं पाहिजे. तर आमच्या परीने आम्ही करतो आहे. लोकांना विनंती आहे की पाण्याचा नम्रतेने सांगायचं आहे की पाण्याचा जपून वापर करा. काही नदीकाठच्या गावांमध्ये दररोज पाण्याचा उपसा होतो आहे. त्यांनाही हात जोडून विनंती आहे की 1 दिवसाच्या आड द्या, 2 दिवसाच्या आड द्या, पण पाणी जपून वापरा. कारण की ते आपल्या हातात नाही आहे नवीन पाणी तयार करणे. एवढी जनतेला आमचं आव्हान आहे. मागच्या वर्षाचा जर या कालावधीतला पाणी साठा बघितला तर जवळजवळ 33% पाणी साठा शिल्लक होता. आता तुम्ही सांगितलं की 21% पाणी साठा शिल्लक आहे. पावसाला अजून जवळजवळ 2 महिने उशीर आहे. जर पाऊस लांबला तर काय? काही धरणामध्ये 21 आहे, काही धरणात थोडं जास्त पण आहे, काही धरणात त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे धरणांची स्थिती कमीच पाण्याची सगळीकडे बऱ्यापैकी. तर
या ठिकाणी आपण साठ्यावर अवलंबून आहोत सगळेजण. शेवटी त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. म्हणून आम्हाला येणाऱ्या महिन्याभरामध्ये देवाला विनंती आहे की पाऊस पडावा. देवाच्या भरोशावर ते सध्या. शेवटी देवाच्या भरोशावर आहे. हो, मागील काळाचा जर विचार केला तर काही ठिकाणी रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली होती. यंदा अशी परिस्थिती निर्माण होईल असं वाटतं? असं चित्र आहे कुठे? नाही, मला वाटत तसं. कारण की आपण पाहिलं असेल की 50% वरती टँकर एकट्या संभाजीनगर जिल्ह्याच्या एकूण भागामध्ये पाहिलं 1728 टँकर सुरू आहे. एकूण सर्वाधिक टँकर सुरू असलेला जिल्हा हा संभाजीनगर जिल्हा आहे. तिथे 656 आणि सर्वाधिक टँकर त्या बेल्टमध्ये आहे. संभाजीनगर आयुक्ताच्या बेल्टमध्ये जवळपास 1728, म्हणजे त्यामध्ये 5-6 जिल्हे येणार. तर आपण जर संख्या पाहिली तर 50%च्या वरती संख्या एकट्या संभाजीनगर विभागामध्ये आहे. संभाजीनगर जिल्हा प्लस त्या विभागातले जिल्हे. आपण म्हटलं की पाणी साठा कमी असल्यामुळे या पाणी टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागतंय. काही नागरिकांच्या मात्र वेगळ्या तक्रारी की पाणी पुरवठ्याचं जे काही नियोजन आहे ते प्रॉपर होऊ शकलेलं नाही आणि म्हणून कदाचित गाव पातळीवर आता शेवटी चांगल्या ठिकाणी जर नियोजन करणारे लोकप्रतिनिधी असले तर, आता मी माझ्या स्वतःच्या गावावरून सांगतो की आम्ही 12 दिवसाच्या आड पाणी घ्यायचो. पण आता आमची जलजीवन मिशनची योजना पूर्ण झाल्यानंतर आम्ही 2 दिवसाच्या आड पाणी देऊ शकतो. पण आम्ही 4 दिवसाच्या आड देतो. तरी लोक म्हणतात लवकर पाणी आलं. आपण जसं लोकांना शिकवाल, लोकांना ज्या पद्धतीनं आपण सवय लावाल त्या पद्धतीने सवय लागेल. काही काही गावात सकाळी पाणी सुटतं, संध्याकाळी पाणी सुटतं, असे बरेच गाव आहे. त्यामुळे ज्या गावाचा सरपंच नियोजनबद्ध काम करेल त्या गावात ह्या तक्रारी नाही. काही गावांमध्ये आता ठीक आहे, गाव पातळीवर या गोष्टी होत असतात. जनतेला काय सांगाल तुम्ही आवाहन करणार याचं? पाणी जपून वापरा. शेवटी पाणी ही आपली देशाची संपत्ती आहे. ती संपत्ती जपून वापरली पाहिजे. यंदा जलसाठ्यांमध्ये पाणी कमी असल्यामुळे पाणी जपून वापरा ही देशाची संपत्ती आहे आणि काटकसरीने वापरलं तरच आपण यातनं मार्ग काढू शकतो, अशा प्रकारचं आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी जनतेला केलेलं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. लढत ही तुल्यबळ होईल